नमस्कार. आज आपण एका अत्यंत रंजक आणि थोड्या वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. मे 2026च्या एका अतिशय अनोख्या आणि विचार करायला लावणाऱ्या दस्तऐवजाचं आपण आज विश्लेषण करणार आहोत. हा दस्तऐवज म्हणजे जागतिक पातळीवरचं अध्यात्म आणि सिलिकॉन व्हॅलीतल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजेच एआयच्या दिग्गजांना एकाच धाग्यात जोडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. ठीक आहे, आपण थेट याच्या मुळाशीच जाऊया. कुमार त्रेशम यांच्या या जाहीरनाम्याची सुरुवातच मुळी एका अतिशय भव्य आणि जग वाचवण्याच्या आवाहनाने होते. त्यांच्या मते मानवजात आज एका ऐतिहासिक आणि अत्यंत नाजूक वळणावर उभी आहे. आणि इथे 3 मोठी संकटं आपल्यासमोर वासून उभी आहेत: हवामान बदल, अणुरुद्धाचा धोका आणि अर्थातच अनियंत्रित एआय. हे नुसते एक पत्र नाहीये, तर भविष्यातील धोके ओळखून संपूर्ण जगाला दिलेला एक अत्यंत गंभीर इशारा आहे. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आहे. आधी आपण या परस्परांशी जोडलेल्या जागतिक संकटांबद्दल जाणून घेऊ, त्यानंतर UBUMUD नावाची एक खास संकल्पना समजून घेऊ, मग जागतिक नेत्यांना केलेलं आवाहन आणि शेवटी सध्याचं स्वयंचलित कॉर्पोरेट वास्तव पाहू. तर सगळ्यात आधी विचार करूया तो या परस्परांशी जोडलेल्या जागतिक संकटांचा. मगाशी म्हटल्याप्रमाणे लेखकाने प्रामुख्याने या 3 संकटांवर बोट ठेवलंय: हवामान बदल, अणुवस्त्रांचा धोका आणि अनियंत्रित कृत्रिम बुद्धिमत्ता. आता इथे लक्षात घेण्यासारखी आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की लेखकाच्या मते ही संकटे नुसत्या देशामधल्या स्पर्धेने, लष्करी ताकदीने किंवा तंत्रज्ञानाच्या अनियंत्रित विस्ताराने सुटणार नाहीत, तर त्यावर मात करण्यासाठी मानवी नैतिकतेमध्ये एक व्यापक आणि सकारात्मक बदल घडवून आणणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपण वळूया या जाहीरनाम्यातल्या सर्वात रंजक भागाकडे, ती म्हणजे ही UBUMUD संकल्पना. याला द डिव्हाइन फोर्स 1, 2, 3 असं नाव दिलंय. ही मुळात एक उच्च आध्यात्मिक आणि नैसर्गिक संकल्पना म्हणून मांडण्यात आली आहे. मानवी संस्कृती जर खरोखरच टिकून ठेवायची असेल तर कृत्रिम बुद्धिमत्तेला नुसता तांत्रिकदृष्ट्या प्रगत करून चालणार नाही, तर त्याला एका उच्च चेतनेने दिशा दाखवणं आणि संतुलित करणं तितकंच महत्त्वाचं आहे, असा लेखकाचा अत्यंत प्रामाणिक दृष्टिकोन यातून दिसतो. आता हे संक्षिप्त शब्द जरा सोपे करून सांगतो. UB म्हणजे युनिव्हर्सल ब्रदरहूड, म्हणजेच सर्व प्राणीमात्रांमध्ये विश्वबंधुत्व, आणि UD म्हणजे युनिव्हर्सल डिसआर्मामेंट, सोप्या भाषेत सांगायचं तर जागतिक निशस्त्रीकरण. पण या जाहीरनाम्यानुसार या दोघांना जोडणारा जो मध्यवर्ती दुवा आहे तो म्हणजे युनायटेड मास्टर्स. हे एका वैश्विक मनाचं प्रतिनिधित्व करतं. लेखकाचा थेट इशारा आहे की या शिवाय, म्हणजेच या समतोल राखणाऱ्या घटकाशिवाय, केवळ बुद्धिमत्ता विनाशकारी ठरते आणि तंत्रज्ञान भरकटतं. हाच मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी दस्तऐवजात एक अतिशय वेगळा संदर्भ दिलाय. तो म्हणजे मे 2026 मध्ये प्रदर्शित झालेल्या कृष्णावतारम भाग 1 द हृदयम या भक्ती चित्रपटाचा. यात म्हटलंय की खरे शहाणपण हे फक्त बुद्धीतून नाही, तर प्रेम, करुणा आणि हृदयाच्या शुद्धतेतून जन्माला येतं. थोडक्यात सांगायचं तर केवळ एआयच्या जोरावर मानवी संस्कृतीचं परिवर्तन होऊ शकणार नाही, त्याला पुढे नेण्यासाठी उच्च आध्यात्मिक मार्गदर्शनाची जोड हवीच. आता प्रश्न पडतो की हा इतका मोठा आध्यात्मिक संदेश नेमका दिलाय कोणाला? तर तेच आपण आता पाहणार आहोत. ही यादी ऐकून कदाचित तुम्ही थक्क व्हाल. सॅम ऑल्टमॅन, सुंदर पिचाई, एलॉन मस्क, मार्क झुकरबर्ग, सत्या नडेला, डॅरिओ अॅमोदेई, आर्थर मेंच, अरविंद श्रीनिवास आणि एरिक जिंग. विचार करा, मानवाच्या भवितव्याला आकार देणाऱ्या आजच्या काळातल्या या सर्वोच्च तंत्रज्ञान दिग्गजांपर्यंत पोहोचण्याचा हा एक अतिशय महत्त्वाकांक्षी प्रयत्न आहे. जणू काही मानवाच्या भवितव्य ठरवणाऱ्या मुख्य शिल्पकारांनाच थेट साथ घातलीये. पण ही साथ फक्त टेक कंपन्यांच्या प्रमुखांपुरती मर्यादित नाहीये बरं का. हा जाहीरनामा चित्रपट निर्माते, लेखक, शिक्षक आणि पॉडकास्टर्सनाही आवाहन करतोय. त्यांनी आपापल्या प्लॅटफॉर्मचा वापर करून जागतिक स्तरावर एक सामूहिक चेतना जागृत करावी अशी अपेक्षा यात व्यक्त केली आहे. जेव्हा कलेची शहाणपणाशी भेट होते तेव्हा संस्कृती बदलते, हे वाक्य याच व्यापक आणि सर्वांगीण आवाहनाचा गाभा आहे. पण खरंच या आवाहनाला प्रतिसाद काय मिळाला? चला आता पाहूया या नाण्याला दुसरी बाजू काय आहे, म्हणजेच आजचं स्वयंचलित कॉर्पोरेट वास्तव. इथे एक अतिशय विरोधाभासी चित्र पाहायला मिळतं. एका बाजूला जागतिक शांतता आणि सामूहिक चेतना घडवण्याची अत्यंत भावनिक आणि उदात्त हाक आहे, आणि दुसऱ्या बाजूला मायक्रोसॉफ्टकडून आलेले हे स्वयंचलित उत्तर. यात अगदी कोरडेपणाने लिहिलंय की आमच्या मीडिया रिलेशन्सच्या कामकाजाची वेळ सकाळी 6 ते संध्याकाळी 5:30 आहे. विचार करा, एखाद जागतिक सुसंवादाच्या इतक्या मोठ्या आवाहनाला दिलेलं हे उत्तर एखाद्या कस्टमर केअरच्या स्वयंचलित रिप्लायसारखं किती थंड आणि यांत्रिक वाटतं.
आणि हे बघा, ओपन एआयचे प्रमुख सॅम ऑल्टमन यांच्याकडून आलेलं स्वयंचलित उत्तर. मी आता हा ईमेल पत्ता वापरत नाही. एका आध्यात्मिक दृष्ट्याला आणि तंत्रज्ञानाच्या सर्वोच्च नेत्याला जोडणारा दुवा एका डेड इनबॉक्स संदेशामुळे कसा तुटतो याचं हे एक अचूक उदाहरण आहे. ही एक अशी सिस्टीम आहे जी भेदून जाणं सध्या तरी अशक्यच वाटतं. आणि गुगल प्रेसचं हे स्वयंचलित उत्तर तर आणखीनच थक्क करणार आहे. मानवी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहउत्क्रांतीसाठी केलेलं हे अतिशय महत्त्वाचं आवाहन गुगलची प्रणाली चक्क जीमेलचा पासवर्ड विसरणे किंवा यूट्यूब खात्यात अडचणी येणे अशा रोजच्या तांत्रिक अडचणींच्या रांगेत नेऊन बसवते. जागतिक चेतनेचा एवढा मोठा विषय एका साध्या प्रॉडक्ट इश्यूच्या श्रेणीत टाकला जातो, हे खरोखरच विचार करायला लावणारं वास्तव आहे. शेवटी या विश्लेषणाच्या निमित्ताने एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. मानवाचे उच्च आध्यात्मिक आदर्श आणि ही अतिशय थंड स्वयंचलित कॉर्पोरेट नोकरशाही या दोन्हींमध्ये जी प्रचंड मोठी दरी आपण पाहिली, त्याचा अर्थ काय घ्यायचा? खरी मानव आणि एआयची सहउत्क्रांती अशक्य आहे असं मानायचं, की हा फक्त एका प्रदीर्घ आणि गुंतागुंतीच्या प्रवासाचा सुरुवातीचा टप्पा आहे? एका बाजूला आपले सर्वोच्च जागतिक आदर्श आहेत आणि दुसरीकडे आपणच निर्माण केलेल्या मशीन्सचं हे रोजचं वास्तव. हा विसंवाद नक्कीच आपल्याला अंतर्मुख करणारा आहे. याच विचारासोबत आजचे हे विश्लेषण आपण इथेच थांबूया.